नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहित वाळके तुमचं ज्ञानगंगा एज्युकेशनमध्ये सहर्ष स्वागत करत आहेत. तर मित्रांनो, आज आपण ह्युमन न्यूट्रिशनचे MCQ पाहणार आहोत. आपण चॅप्टर ऑलरेडी लर्न केला आहे, पण त्याच्यावरती MCQ कोणत्या प्रकारे विचारतात, कशा प्रकारे ते MCQ आपल्याला काय करायचे आहेत, सॉल्व करायचे आहेत ते पाहूयात आपण. सर्वात सुरुवातीचा क्वेश्चन आहे MCQ मध्ये मॅच द फॉलोइंग आहे. ज्यावेळेस मॅच द फॉलोइंग तुम्हाला सांगितलं की कोणता ना कोणता एक ऑप्शन काय करताना इलिमिनेट करताना, जेणेकरून काय होईल ॲन्सर आपल्याला चुकण्याचे चान्सेस काय होतील, कमी होतील. जो आपल्याला येतोय किंवा तिथं काही ना काहीतरी आपल्याला काय करतंय मॅच होते, त्या ठिकाणी आपल्याला काय करायचे मॅचिंग करून टाकायचे. तर सगळ्यात सुरुवातीला काय सांगितलं त्यांनी पाहिलं तर इनेबल दिले आपल्या टीथबद्दल आपल्या बऱ्यापैकी माहिती आहे. आपल्या तिथनं इनेमल्स आहेत, त्यानंतर डेंटिन आहे, पल्प कॅव्हिटी आणि रूट आहे. तर इनेमल काय असतं पाहिलं तर जो की सगळ्यात टफेस्ट सबस्टन्स असतो आपल्या टीथवर, जेणेकरून आपण म्हणतो इनेमलचे लेयर्स काय होते कमी जास्त होते, जेणेकरून धाडाला दणका वगैरे बसतो बऱ्यापैकी. हे कशामुळे होतं पाहिलं तर जे की हार्ड लेअर ती कशी होतं पहिलं तर ठिसूळ व्हायला लागते हळूहळू. मग इनेमल कसे पाहिलं तर सगळ्यात हार्डेस्ट लेअर आहे कुठे ऑप्शनमध्ये, ऑप्शन बी मध्ये फक्त. बाकी 1चं डी इनेमल्स कुठे हार्डेस्ट सबस्टन्स. एकावरून तुमचा आन्सर काय होते इझिली फाइंड आउट होते. तरी पण आपण बाकीचे पण ऑप्शन पाहूयात. दुसरं काय म्हणतंय डेंटिन. डेंटिन काय पाहिलं तर हे कनेक्टिव्ह टिश्यू आहे. हे कसे आहेत कॅल्शिफाईड आहेत, कॅल्शियमपासून बऱ्यापैकी काय आणले बनलेले कनेक्टिव्ह टिश्यूज. त्यानंतर पाहिलं गेलं तर जे की पल्प कॅव्हिटीमध्ये काय बऱ्यापैकी पाहिलं तर ब्लड वेसल्स आहे आणि नर्व्स त्या ठिकाणी काय केलेले आहेत इम्प्लांट केलेले आहेत. त्यानंतर पाहिलं तर सगळ्यात लास्ट आहे जे की रूट, ज्याच्यावरती काय बऱ्यापैकी पाहिलं तर विच इज मेनली कवर बाय द सिमेंटम. हे कशाने कव्हर केलेले आहे सिमेंटने कव्हर केलेले आहेत. तर नेक्स्ट MCQ आपण पाहूयात. काय सांगतोय स्टेटमेंट दिलेले आहेत आणि स्टेटमेंटपैकी विचारले त्यांनी पहिले विचारले मोस्ट पाहिजे आता विचार करा असे स्टेटमेंट आले तर सगळ्यात सुरुवातीला काय व्हायचं आहे त्या ठिकाणी विचारलेलं काय टू स्टेटमेंट आहे आणि इन द अबोव स्टेटमेंट चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट आन्सर. म्हणजे काय विचारले स्टेटमेंट 1 किंवा 2 करेक्ट आहे का रॉंग करेक्ट आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन वाचा घ्यायचा लक्षात ठेवा. स्टेटमेंट 1 काय सांगतंय द muscular of the intestine can be differentiated into longitudinal and oblique muscle. आपण असलं काहीच लॉन्जिट्युनल किंवा ऑब्लिक मसल्स ओनली असं काय पाहिलेलं नाही. स्टेटमेंट 2 काय सांगते पाहिलं गेलं तर स्टूट सांगते द मस्क्युलरिसिस ऑफ स्टमच इज मेड अप ऑफ आउटर लॉन्जिट्युडनल्स, मिडल ऑब्लिक अँड इनर सर्क्युलर मसल्स. दोन्हीचे दोन्ही स्टेटमेंट काय पाहिजे तर इनकरेक्ट स्टेटमेंट आहेत. ठीक आहे. बोथ स्टेटमेंट 1 and correct. Both statement 1 and 2 are incorrect statement. Question third काय सांगतोय द प्रोसेस इन विच अन ऑर्गॅनिझम्स कन्झ्युम्स अँड युटिलाइज फूड सबस्टन्सेस इज. आपण त्या प्रोसेसला काय म्हणतो लागतं ज्या प्रोसेसमध्ये आपण काय करतोय फूड सबस्टन्स किंवा ऑर्गॅनिक सबस्टन्स जे काय करतो आपण कन्झ्युम करतोय आणि युटिलाइज करतोय म्हणजे ते काय पाहिलं तर इट इज अ न्यूट्रिशन. ठीक आहे. इमल्सिफिकेशन आपण पाहिले. इमल्सिफिकेशन म्हणजे काय पाहिलं तर जे की फॅट ग्लोब्युल्सचं काय होतंय इमल्सिफाईल होते, त्याला त्या ठिकाणी काय होतं पाहिलं तर जे की बाईल ॲसिड काय करते इमल्सिफाईचं काम करते. बायोफोर्टिफिकेशन म्हणजे काय एखाद्या जर वस्तू तुम्ही एखादं जर कंटेंट जास्त प्रमाणात इन्क्रीज करत असाल तर त्या प्रोसेसला आपण म्हणतो बायोफोर्टिफिकेशन. रेस्पिरेशन म्हणजे काय पाहिलं तर ग्लुकोज घेतोय एनर्जी काय करतोय तयार करतोय, ऑक्सिजन आतमध्ये घेतोय आणि CO2 बाहेर टाकतोय. आणि न्यूट्रिशन म्हणजे काय पाहिलं तर या ठिकाणी आपण काय करतोय कन्झ्युम आणि युटिलाइज द फूड रिसोर्सेस. ऑप्शन काय डी न्यूट्रिशन्स. नेक्स्ट क्वेश्चन काय स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑफ लिव्हर. लिव्हरचं स्ट्रक्चरल अँड फंक्शनल काय पाहिलं तर लिव्हर्समध्ये तुम्ही पाहिलं तर वेगवेगळे काय होते लोब्युल्स होते. हे विली वगैरे हे कुठल्या शक्ती पाहिलं तर हे इंटेस्टाईनचे स्ट्रक्चर्स आहेत. तर लोब्युल्स किंवा जे सार्कोमियर्स कसे पाहिलं तर सार्कोमियर्स हे आपलं मसल्सचं इम्पॉर्टंट युनिट आहेत. तर उत्तर काय आलं लोब्युल्स. विलिंग ते आपल्याला माहिती आहे साहजिक आहे. लोब्युल्स कसे पाहिलं तर लोब्स वेगवेगळ्या लिव्हरमध्ये हे लोब्स कसे आहेत इम्पॉर्टन्स जे आपण पाहिले होते. स्टेटमेंट परत विचारल्यात 2 त्यातलं त्यांनी परत सांगितलं करेक्ट शोधा. ऑक्झिंटिक सेल्स सिक्रेट्स पेप्सिनोजन्स. आता आपण पाहिलं होतं की ऑक्झिंटिक्स आणि चिप सेल्स आणि परायटल सेल्स बरोबर ह्या तिन्ही सेल्स आपण काय केलेल्या आहेत लर्न केलेल्या आहेत. तर त्यातलं आपल्याला माहिती आहे की ऑक्झिंटिक परायटल सेल्स वगैरे काय करतात पाहिले तर HCl वगैरे म्हणजे चिप सेल्स करणार आहे का नाही. हे ऑक्झिंटिक सेल्स काय करणार पाहिलं तर जे की
पेप्सिनोजन नाही, ट्रिप्सिनोजन्स वगैरे काय करतात, सिक्रेट्स करतात. ठीक आहे, म्हणजे दोन्हीच्या दोन्ही स्टेटमेंट कसे पाहिले गेले तर बोथ स्टेटमेंट्स आर इनकरेक्ट आहेत. दोन्ही स्टेटमेंटमध्ये आपल्याला काय चिप सेलचं काम माहिती, आपल्याला ऑक्झिनिक सेलचं काम माहिती, आपल्याला परायटल सेलचं पण आपल्याला काय काम माहिती आहे बऱ्यापैकी नोनी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. द अप्पर सरफेस ऑफ टंग विच बिअर्स द न्युमरस प्रोजेक्शन विच इज कॉल्ड एज. आपण त्याला काय म्हणतो पाहिलं तर अप्पर सरफेस आहे टंगचा, ज्यालावरती काय पाहिलं तर न्युमरस प्रोजेक्शन्स आहेत. त्या कंडिशनला आपण काय म्हणायला पाहिलं तर वेगवेगळे ते काय आहेत, पॅपिला आहेत. आपण त्याला काय करून देतो, पॅपिला वी आर कन्सिडर द पॅपिला. विलिपर्स तुम्हाला सांगितलं टेस्ट बर्ड, त्याच्यावरती काय रिसेप्टर जे की टेस्ट सेन्स करतात आपल्याला पाहिलं तर, पण जे की न्युमरस प्रोजेक्शन्स आहेत अप्पर सरफेस टंगच्या वरती, छोटे छोटे काय थोडे काटे टाईप आपण म्हणतो बऱ्यापैकी पाहिलं तर, त्याला आपण काय म्हणलं आहे पॅपिला. क्वेश्चन 7 काय म्हणतो, मॅच करायचे परत एकदा. आता मॅच करायचं म्हणून तुम्हाला सांगितलं एक जरी आपल्याला आलं तरी बाकी सगळं बाय डिफॉल्ट आपल्याला काय ॲन्सर्स फाइंड होतात. आता डिओडेनम वगैरे आपल्याला शेप माहिती आहे प्रत्येकाचा, जेजुनम, डिडेनम, डिओडेनम आणि एलियम आपण पाहिलेले तर. त्यानंतर स्टमचचा शेप प्रत्येकाला माहिती आहे. नाही कशाचं काय तर स्टमचचं प्रत्येकाला माहिती आहे, स्टमचचा शेप कसा असतो पाहिलेलं तर हा कसा स्टेप आहे, स्टमच आणि इकडं स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, बरोबर. हा कसा शेप पाहिला तर हा जे शेपचा आपल्याला स्टमच त्या ठिकाणी काय मिळतं आहे पाहायला मिळते. मग 2चं सी कुठे पाहिलेलं तर 2चं सी ह्या ठिकाणी आहे, 2चं डी इथं चुकला, ह्या ठिकाणी एक आहे, ह्या ठिकाणी पण आहे. हा दोन ऑप्शन काय झाले बाय डिफॉल्ट कट झाले. तर आपल्याला डिओडेनमचा शेप कसा पाहिलेला तर ह्या ठिकाणी पाहिलेलं तर कसे शेप आहेत, हे यू शेप आहेत. ठीक आहे, त्या ठिकाणी पाहिलं तर सगळं डिओडेनम, इलियम आणि जिजुनम तिन्ही पाहिलं आपण. त्या ठिकाणचा डिओडेनमचा कसा होता नाही, त्याच्यावर ऑप्शन येईल, त्याच्यावर पण ऑप्शन येतं की A1चं बी कुठे या ठिकाणी पाहिलं तर त्याच ठिकाणी फक्त ऑप्शन एमध्ये. तरी ऑप्शन 3 पाहूयात. टंगचा शेप प्रत्येकाला माहिती आहे कशा पाहिलं तर आपली टंग हे कशी आहेत ट्रायंगुलर शेप आहेत. ठीक आहे, थोडीशी टंग आपण काय करतो अशी काढतो, थोडीशी कशी आहे ट्रायंगुलर शेपचं आपल्याला टंग पाहायला मिळते. 3चं डी ह्या ठिकाणी 3चं बी, आपण ऑप्शन या ठिकाणी काय होतंय कट होतोय. आणि लास्ट अपेंडिक्स आहे, अपेंडिक्स कसं आहे वर्म लाईक स्ट्रक्चर्स त्या ठिकाणी पाहायला मिळते. ठीक आहे, एक जरी आलं तरी आपल्याला MCQ किंवा जे की मॅच द फॉलोइंग आपल्याला काय होतंय इझिली आपण आयडेंटिफाय करू शकतोय. नेक्स्ट अगेन मॅच द फॉलोइंग पाहायला गेलं तर ज्या ठिकाणी काय सांगितलं फक्त मॅच जरी असेल तर ॲप्रोप्रिएट विचारले क्वेश्चन नंतर काय येतो आपल्याला पाहिलं तर नंतर काईल आहे, कायम आहे आणि बोलस आहे. ठीक आहे, बोलस काईल कायम, बोलस कायम काईल आणि कायम बोलस काईल. आपण सगळं सोबत सांगितलं होतं की मोस्ट कॉमन जे की फूड खातोय अन्नाचा गोळा आहे, हा अन्नाचा गोळा इसोफॅगसमधून जात असताना ज्यावेळेस काय होते इसोफॅगसमध्ये तो एंटर होतोय त्यावेळेस आपण त्या अन्नाच्या गोळ्याला काय म्हणतो पाहिलं तर बोलस, बरोबर. तोंडातनंतर जे की स्टमचपर्यंत जायचं प्रोसेसला काय म्हणतं बोलस. त्या ठिकाणी बोलस कुठे ऑप्शन बी आणि ऑप्शन सी, काईल आणि कायम ऑप्शन काय झाले कट झाले. आता त्या ठिकाणी जे की आपण बकल कॅव्हिटी टू स्टमच, आता स्टमचमध्ये आल्यानंतर काय होतं त्या ठिकाणी त्याचं पाहिलं तर डायजेशन स्टार्ट होतंय, त्या स्टमचपासून तो कळत होतंय स्मॉल इंटेस्टाईनकडे होतोय. त्या ठिकाणी काय होतं वेगवेगळे ज्युसेस सिक्रेट्स होतात, त्या ठिकाणी जो बोलस पुढं होतो आपण काय म्हणतो पाहिलं तर वी कॉल इट इज अ कॉल ॲज अ काईम. त्याला काईलने म्हणतो आपण काय म्हणता काईम. आणि हा काईम इंटेस्टाईनमध्ये काय होतं डायजेस्टेड होतोय, त्यातून बऱ्यापैकी न्यूट्रिएंट्स काय केलं होते ॲब्झॉर्ब केलं होतोय आणि रिमेनिंग वेस्ट प्रोडक्ट आहे हा काय केलं होतंय काईलच्या फॉर्ममध्ये काय केलं होतंय बाहेर टाकलं होतं पुढं. नेक्स्ट लार्ज इंटेस्टाईन काय केलं होतंय ट्रान्सफर केलं होतंय. असा एकच ऑप्शन पाहिलं तर कोणता आहे ऑप्शन सी, बोलस काईम आणि काईल. नेक्स्ट आहे गिवन आर टू स्टेटमेंट 1 काय सांगते पाहिलं तर पॅरोटिड सलायवरी ग्लँड्स आर प्रेझेंट्स बिलो द टंग्स. आपण काय पाहिलं तर पॅरोटाइड्स सबमॅन्ड्युलर बाकी सगळ्या ग्लँड्स सलायवरी ग्लँड्स प्रत्येकाचं फंक्शन पाहिलं तर टंगच्या बिलो काय आहे सबमॅन्ड्युलरचे पाहिलेलं तर या ठिकाणी काय दिलं आहे पॅरोटाइड्स ग्लँड्स, हे काय रॉंग आहे. सबल्युगल सलायवरी ग्लँड्स विच प्रेझेंट फ्रंट ऑफ इच इयर्स या ठिकाणी कोणते आहेत पॅरोटाइड्स ग्लँड्स. मध्ये पाहिले गेलं तर दोन्हीचे दोन्ही स्टेटमेंट कसे आहेत इनकरेक्ट आहे, बोथ स्टेटमेंट्स आर
इनकरेक्ट. ऑप्शन बी इज करेक्ट आहे त्याचा. ठीक आहे. सिंपल क्वेश्चन आहेत. फक्त आपल्याला माहिती पाहिजे की कोणता कशाचं कोणत्या ठिकाणी काय प्रेझेंट्स आहेत. क्वेश्चन 10 आहेत. फॉलोइंग आर 4 कॉन्सेंट्रिक लेयर्स विच प्रेझेंट्स इन द वॉल ऑफ इंटेस्टाईन फ्रॉम आउटर टू इनर. त्या ठिकाणच्या लिहिलेले आहेत. वॉल दिलेले आहेत. आपण पाहिलेलं तर आपण वॉल्स पाहिल्या होत्या. वॉल्समध्ये सगळ्यात आपण पाहिले होते की बाहेरून कोणती होती, सिरोसा, आतली होती मस्क्युलरिस, त्याच्या आत आपण मस्क्युलरिस त्या ठिकाणी सबम्युकोसा होती पाहिलेलं तर, आणि त्यानंतर अगेन सिरोसा, मस्क्युलरिस, सबम्युकोसा, आणि नंतर शेवटची कोणती पाहिलेलं तर सिरोसा, सगळ्यात लास्ट सगळ्यात आउटर जी होती सिरोसा, त्यानंतर होती मस्क्युलरिस, त्यानंतर होती सबम्युकोसा, आणि नंतर होती म्युकोसा. सिरोसा टू म्युकोसा हे लक्षात ठेवायचे. सिरोसा टू म्युकोसा. बाहेरचे कोणते सिरोसा, तर आतले कोणते म्युकोसा आहे. कारण जे की पूर्ण इंटेस्टाईन आपलं कोणतं तरी पाहिलेलं तर हे सगळं कशापासून बनलेलं आहे, म्युकसल लेअर आहे. मग म्युकसपासून बनलेली पाहिलेलं तर मग हे म्युकसल लेअर्स किंवा म्युकस कुठून येतो पाहिलेलं तर ह्या म्युकसल सेल्सपासून. त्याच्या आतमध्ये सब म्युकोसा, त्याच्या आतमध्ये काय मस्क्युलरिस, आणि सगळ्यात बाहेरची कोणते आहेत सिरोसा लेअर. असं कोणतं ऑप्शन पाहिलेलं तर सिरोसा. ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. काय म्हणतोय, क्रिप्ट्स ऑफ लिबरकून आर फाउंड इन. कुठे बऱ्यापैकी पाहिले गेले तर हे क्रिप्ट्स ऑफ लिबरकून्स पाहिले तर आपण पाहिलं होतं कुठे त्या ठिकाणी, जे की इंटेस्टाईनची वॉल आहे, ह्या वॉलवरती बऱ्यापैकी हे क्रिप्ट्स ऑफ लिबरकून्स आपल्याला फाउंड होतात. लिव्हरवरती नाही, स्टमचवरती नाही, वॉल ऑफ इंटेस्टाईन बकल कॅव्हिटीवरती पण नाही आहेत. ओके. आता डायग्राम दिलेली पाहिलेली तर ह्या डायग्राममध्ये हा जो पार्ट आहे सगळ्यात वरचा, म्हणजे टीथच्या आबूच्या थोडासा नॉर्मल खालचा पार्ट ठिकाणी दिला आहे. टीथ जे का आपण पाहिलेलं धाड, जी की सगळ्यात वरतून जे लेयर्स आहेत त्या लेयर्सवर त्यांनी काय सांगितलेले, विचारलेले कोणतं हे बरोबर आहे. आपण मागशीच पाहिलं की सगळ्यात टफेस्ट लेयर्स, ही टफेस्ट लेअर कशाची असते, इनेमेलची असते. म्हणजे सगळ्यात वरची लेअर जी पाहिली ती वरची लेअर कशी होती, इनेमेलची. बऱ्यापैकी आपण काय म्हणतो, इनेमेलची लेअर खराब झाल्यामुळे काय होते, दाताला दणका किंवा धाड दुखणे किंवा बऱ्यापैकी प्रॉब्लेम्स काय होतात फेस करतो आपण. म्हणजे सगळ्यात जास्त हार्डेस्ट लेअर, टफेस्ट लेअर सगळ्यात वरची, ज्याच्यावरती आपण काय करतोय च्विंग करतोय, ही लेअर कशाची आहेत, इनेमेलची आहेत. त्या ठिकाणी काय दिलं आहे, डेंटिन हार्डेस्ट सबस्टन्सचा आहे, पण बऱ्यापैकी पाहिलं तर डेंटिनचा नाही आहे. परत डेंटिन हार्डेस्ट सबस्टन्स पण नाही पाहिलं तर इनेमल्स आहेत. सी आणि डी मध्ये पण काय इनेमल्स आहेत. पण हे तो आपल्याला माहिती आहे की जे की इनेमल्स आहेत कशापासून आपण म्हणतो, आपण म्हणतो दूध की शक्ती बढ़ाओ. मोस्ट कॉमन होतं की दूध पिओ और दात की शक्ती वाढाव. मग हे दातामध्ये काय बरोबर घेतलं तर जे की जास्त प्रमाणात काय कॅल्शियम कंटेंट जास्त आहे. मग या ठिकाणी पाहिलं तर ह्या ठिकाणी कनेक्टिव्ह टिश्यू विच कवर्स द क्राउन ऑफ टूथ बॉडी ओनली, असं काही नाही, विच इज मेड अप ऑफ कॅल्शियम फॉस्फेट, कॅल्शियम कार्बोनेट, विच इज कवर्स ओनली द क्राउन ऑफ टूथ. ऑप्शन डी इज करेक्ट आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन म्हणतोय, जे की लेंथ ऑफ द एलिमेंटरी कॅनल्स इन द अडल्ट पर्सन. अडल्ट पर्सनमध्ये की एलिमेंटरी कॅनलची लेंथ विचारलेली. खूप वेळा क्वेश्चन विचारतो लेंथवरती, एक तर तुमच्या स्टमचची विचारतील, एक तर तुम्हाला स्मॉल इंटेस्टाईन विचारेन किंवा लार्ज इंटेस्टाईनची काय विचारले ते लेंथ. पण या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण काय विचारली, एलिमेंटरी कॅनलची लेंथ विचारली. एलिमेंटरी कॅनलची लेंथ पाहिली तर आपली 8 to 10 मीटर जवळपास काय मिळते, पाहायला मिळते, जी की अडल्टमध्ये. ठीक आहे. कारण स्मॉल इंटेस्टाईन लार्ज इंटेस्टाईन काय केलं आहे, कॉम्पॅक्टली अरेंज केलेले आहेत. ठीक आहे. 24 ते 30 फूट ॲप्रॉक्सिमेटली. ठीक आहे. द कॉइल्स ऑफ इंटेस्टाईन्स आर हेल्ड टुगेदर. ठीक आहे. इंटेस्टाईनचे जे की इंटेस्टाईन काय स्मॉल इंटेस्टाईन लार्ज इंटेस्टाईन कसं काय केलं आहे, कॉईल केलेले ते एकमेकांना धरून ठेवण्याचं काम कोणाचं पाहिलं गेलं तर त्या मेसेंटरीजचे. लक्षात ठेवा, ज्या मेसेंटरीज काय करतात, जे की इंटेस्टाईनला काय करतात, जी कॉइलिंग केली त्याला काय करतात, पकडून ठेवण्याचं काम करत असतात. नेक्स्ट आहे कफर सेल्स ऑफ लिव्हर्स हेल्प इन. लिव्हरच्या कफर सेल्स आहेत, ह्या काय काम करतात पाहिलं गेलं तर मेन लिव्हरचं काम काय पाहिलं तर सगळ्यात इम्पॉर्टंट काम असेल तर डिटॉक्सिफिकेशन. जे की टॉक्झिक सिस्टम आपण काय करतोय, खातोय, त्या टॉक्झिक सब्सटन्सचं नॉन टॉक्झिक सब्सटन्समध्ये काय करायचं आहे, कन्वर्ट करण्याचं काम कोणाचं आहे, लिव्हरचं आहे. म्हणून लिव्हर सगळ्यात काय इम्पॉर्टंट ऑर्गन. लक्षात ठेवा.
मग ह्या लिव्हरमध्ये पण कोणी पाहिलं गेलं तर ह्या ठिकाणी काय सेल्स आहेत, त्या सेल्सला आपण काय म्हणलं होतं, कफर सेल्स म्हणलं होतं. ठीक आहे, त्या ठिकाणी दिलेलं आहे. एक नंबर ऑप्शन आहे डिटॉक्सिफिकेशन. डिटॉक्सिफिकेशन पॉसिबल आहे का? नाही पॉसिबल. ठीक आहे, सॉरी, इट इज पॉसिबल इन कफर सेल्स. त्यानंतर सिंथेसिस ऑफ व्हिटॅमिन ए, डी, के अँड B12 ह्या कफर सेल्स नाही करत, तर लिव्हरचे दुसऱ्या सेल्स आहेत ज्या सेल्स काय करतात, ह्या व्हिटॅमिनचं काय करतात पाहिलं तर सिंथेसिस करतात. इमल्सिफिकेशनला आपण काय पाहिलं तर इमल्सिफिकेशन बाईल ॲसिड सिक्रेट्स करतात, किंवा करते लिव्हर तयार करते, पण लिव्हरच्या त्या सेल्स नाही पाहिलं तर मेन काम काय कफर सेलचं, डिॲमिनेशन ऑफ अमिनो ॲसिड्स, फॅगोसायटोसिस, ठीक आहे, अँड डिटॉक्सिफिकेशन. ठीक आहे, असे काय काम पाहिलं तर हे दोन काम कशाचे आहेत, ह्या कफर सेल्स आहेत. नंतर क्वेश्चन नंबर 16 पाहिलं तर काय सांगतो पाहिलं तर क्वेश्चन नंबर 16 सांगतोय, फ्रॉम द लिस्ट गिवन बिलो विच ऑफ द फॉलोइंग नॉट ब्रिंग अबाउट द डायजेशन ऑफ फॅट इन टू मोनोग्लिसराइड्स इन ह्युमन बिंग्स. तर ह्युमन बिंग्समध्ये काय होतं पाहिलं गेलं तर जे की वेगवेगळे मॉलिक्युल्स आहेत, ह्या वेगवेगळ्या मॉलिक्युल्सचं काय होत नाही पाहिलं तर नॉट ब्रिंग अबाउट द डायजेशन कशात होत नाही ऑफ फॅट इन टू द मोनोग्लिसराइड्स इन ह्युमन बिंग्स. ह्युमन बिंग्समध्ये त्यांनी विचारले पाहिजे तर कोणकोणते मॉलिक्युल्स आहेत त्यांची काय करायचे, लिस्ट करायचे. ठीक आहे, बाईल ज्यूस, पॅन्क्रेटिक ज्यूस, त्यानंतर सक्सेस एंटेरिकस आणि गॅस्ट्रिक ज्यूस. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन्स. त्या ठिकाणी पाहिजे गेलं तर कोणकोणत्या ठिकाणी काय करत नाही, डायजेशन ऑफ फॅट इन टू मोनोग्लिसराइड्स हे करत नाहीत. ठीक आहे, तर बाईल ज्यूसचं काम काय आपण पाहिलं तर जे की इमल्सिफिकेशन ऑफ फॅट्स आहे. ठीक आहे, फॅटचं फक्त काय करायचे, इमल्सिफाय करायचे. मग ह्या ठिकाणी बाईल ॲसिड येणार आहे का, बाईल ॲसिड काय झाला, कट झाला. पॅन्क्रेटिक ज्युसेस आहेत, ह्या पॅन्क्रेटिक ज्युसेसमध्ये काय पाहिलं गेलं तर वेगवेगळे लायपेजेस आहेत. पॅन्क्रेटिक लायपेज आपण म्हणलो होतो, जे लायपेज काय करतात मात्र फॅटी ॲसिडला ब्रेकडाऊन करतात, लिपिडला ब्रेकडाऊन करतात. पॅन्क्रेटिक लायपेज पण काय करते ह्या ठिकाणी फॅटला ब्रेकडाऊन करते. त्यानंतर पाहिलं गेलं तर सक्सेस एंटेरिकस हे सुद्धा काय करतात पाहिलं गेलं तर लायपेजेसच या ठिकाणी पाहिलं तर सिक्रेट्स करतात. आणि गॅस्ट्रिक सगळ्यात शेवटचं काय पाहिलं तर ज्युसेस ज्यामध्ये पाहिलं गेलं तर लिपिडचं ब्रेकडाऊन होत नाही. ठीक आहे, सॉरी. त्यानंतर पाहिलं तर आय व्ही काय पाहिलं तर गॅस्ट्रिक ज्युसेस हे पण काय करत नाही पाहिलं तर हे सुद्धा लिपिडचं ब्रेकडाऊन करत नाहीत. म्हणजे ऑप्शन काय पाहिलं तर 1 and 4, 1 2 2 3 1 3 आणि 1 and 4 ओनली. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण काय सांगतोय. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच आर कॉज ड्यू टू द प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन. आपण दोन डिसीज पाहिले होते, पाहिले तर एक होता क्वॉशिरकॉर, एक होता मॅरस्मसचा. या दोन्हीमध्ये काय होतं पाहिलं तर मॅरस्मसमध्ये त्या ठिकाणी एक होता 1 इयरच्या आतमध्ये काय होता ज्या ठिकाणी प्रोटीनची डिफिशियन्सी जाणवत होती, आणि एकात काय होतं 3 to 4 years वाल्यामध्ये काय होत होते ज्या ठिकाणी प्रोटीनची किंवा मोस्ट कॉमनली पाहिलं तर प्रोटीन डिफिशियन्सी या ठिकाणी पाहायला मिळत होती, जेणेकरून माल न्यूट्रिशन त्या मुलांमध्ये पाहायला मिळत होते. असे कोणते पाहिले तर दोन डिसीज पाहिले होते आपण, जे की क्वॉशिरकोर आणि मॅरस्मस, ज्यांनी मालन्यूट्रिशनचा बऱ्यापैकी प्रॉब्लेम काय केला होता, फेस होता. फ्रॉम द फॉलोइंग सिलेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट विथ रेफरन्स टू ॲब्सॉर्प्शन ऑफ न्यूट्रिएंट सबस्टन्स इन ह्युमन एलिमेंटरी कॅनल्स. कोण पाहिले गेले तर अल्कोहोल अँड ॲस्पिरिन आर ॲब्झॉर्ब इन द स्टमच. त्या ठिकाणी पाहिले तर मोनोसॅकराइड्स अँड अमिनो ॲसिड्स आर ॲब्झॉर्ब इन स्मॉल इंटेस्टाईन ॲज वेल ॲज लार्ज इंटेस्टाईन. ठीक आहे, अल्कोहोलचं कन्झम्पशन आणि आपली ॲस्पिरिन डिस्प्रिन जी की डोकेदुखायची गोळी आहे यांचं ॲब्झॉर्प्शन कुठं होतं, मोस्ट पाहिलं तर स्टमचमधून होतं, लक्षात ठेवा. त्या ठिकाणी व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आर ॲब्झॉर्ब इन द ब्लड कॅपिलरीज इन द इंटेस्टायनल विली. त्या ठिकाणी इंटेस्टाईनच्या छोट्या छोट्या विली त्या ठिकाणी बऱ्यापैकी यांचं ॲब्सॉर्प्शन केलं तर ए आणि डी यांचं बऱ्यापैकी पाहिलं तर ॲब्सॉर्ब इन द लॅक्टियल्स ऑफ स्मॉल इंटेस्टाईन्स. ठीक आहे, हे तिन्ही ऑप्शन काय ए, सी आणि डी. त्या ठिकाणी मोनोसॅकराइड्स, अमिनो ॲसिड्स हे कुठे ॲब्सॉर्ब केलं तर पाहिलं गेलं तर त्या ठिकाणचं ऑलरेडी काय झालं डायजेस्ट झाले, स्टमचमध्ये बऱ्यापैकी ते काय केलं जातात ॲब्सॉर्ब केलं जातात. ऑप्शन बी काय आहे, रॉंग आहे. लार्ज इंटेस्टाईनमध्ये फक्त जास्त प्रमाणात काय केलं जाते, वॉटर वगैरे रिॲब्सॉर्प्शन सगळ्यात जास्त प्रमाणात कुठे केलं जाते, लार्ज इंटेस्टाईनमध्ये केलं जाते. त्या ठिकाणी मॅच विचारले अल्फा, बीटा, डेल्टा आणि ग्लोबलेट सेल्स. आता आपण पाहिलं होतं की पॅनक्रियाजमध्ये काय आहेत, अल्फा, बीटा
डेल्टा सेल्स आहेत हे काय करतात, वेगवेगळे हार्मोन सिक्रेशन करतात जेणेकरून ग्लुकोजचं बॉडीमध्ये काय राहते, जे की मेंटेन राहते प्रमाण. मग मेंटेन ठेवायला कोण आहे सांगितलं की ग्लुकोजची लेवल जर बॉडीमध्ये इन्क्रीज झाली तर कोण सिक्रेट होतं आहे, इन्सुलिन, जो लिव्हरपाशी जाऊन सांगतोय की ब्लड ग्लुकोज लेवल इन्क्रीज झाली. लिव्हर काय करतोय, त्या ग्लुकोजला ग्लायकोजनमध्ये कन्वर्ट करतोय. परत थोड्या वेळाने काय झाली, ब्लड ग्लुकोज लेवल कमी झाली. त्यानंतर काय सांगतोय, ग्लुकोगॉन जातोय लिव्हरला, सांगतोय ब्लड ग्लुकोज लेवल कमी झाली. लिव्हर परत काय करतोय, जे ग्लायकोजन स्टोअर केलं होतं हे ग्लायकोजन काय करतोय, अगेन इट कन्वर्ट इन टू द ग्लुकोज. मग हे पाहिलं गेलं तर कोणकोणत्या सेल्स पाहिलं गेलं तर ज्या आपण अल्फा सेल्स पाहिल्या होत्या, हा अल्फा सेल्स काय करत होत्या, ग्लुकोगॉनचं सिक्रेशन करत होता. बीटा सेल्स काय करत होत्या, इन्सुलिनचं सिक्रेशन करत होता. आणि डेल्टा सेल्स काय करत होत्या, सोमॅटोस्टॅटिनचं सिक्रेशन करत होता. मग ह्या सेल्स काय होतं पाहिलं तर आपण होतं इस्लेट्स ऑफ लेंगरहेन्स, ज्या की पॅनक्रियाच्या सेल्सचे पाहिले गेलं. तर असं ऑप्शन कोणत्या पाहिलं गेलं तर अल्फा सेल्स, ग्लुकोगॉन 1चं बी, ऑप्शन 1 2, ऑप्शन सी आणि डी त्या ठिकाणी करायला कट झाला. बीटा सेल्स आहे इन्सुलिन 2चं सी, दोन ठिकाणी 2C 2C. ठीक आहे. डेल्टा सेल्स आहे, डेल्टा सेल्स चालू आहे सोमॅटोस्टॅटिन, साहजिक पाहिलं गेलं तर 3चं डी 3चं हा पण गेला ऑप्शन 1 आहे करेक्ट आहे. 4चं काय, ग्लोबलेट सेल्स काय करतात, म्युकसचं सिक्रेशन त्या ठिकाणी करत असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे डेंटल फॉर्म्युला ऑफ अडल्ट मॅन. अडल्ट मॅन मधल्या काय विचारलं त्यांनी पाहिलं तर डेंटल फॉर्म्युला त्यांनी काय केलेलं आहे विचारलेलं आहे. डेंटल फॉर्म्युला काय पाहिलेलं आपण पाहिलं की आपले किती टीथ आहेत, 32 अडल्टमध्ये पाहायला मिळतात. या ठिकाणचे 8, लेफ्ट साईड 8, राईट साईड 8, आबोच्या लेफ्ट साईडचे 8, राईट साईडचे 8. असं काय पाहिलं तर आपण फॉर्म्युला काय पाहिलं तर मोस्ट कॉमन 2 1 2 3. मी तुम्हाला लक्षात सांगितलं होतं जे की 2 1 2 3 असा काय होतं आपला फॉर्म्युला पाहिला होता. ज्या ठिकाणी ज्या की इनसिझर्स नंतर कॅनाइन, प्रीमोलार आणि मोलार. ठीक आहे. इनसिझर किती होते 2, कॅनाइन किती होतं पाहिलं तर 1, प्रीमोलार 2 आणि मोलार 3. असं कोणतं आहे इनसिझर 2 2 1 3 हा पण नाही, आपला काय 2 1 2 3 हा काय 2 1 2 3. ऑप्शन बी काय करेक्ट आहे. आपण 2 1 2 1 दिल्या ठिकाणी या ठिकाणी 1 2 2 3 दिलेला आहे, हा पण काय रॉंग आहे पाहिलं गेलं तर. ह्या ठिकाणी सरळ सरळ दोन ऑप्शन तुम्ही इझिली पण काय करू शकताय, रिमूव्ह करू शकताय. ह्या ठिकाणी 2 1 3 4 5 आणि 7 होत्या ठिकाणी पाहिलं तर हा ऑप्शन सरळ सरळ काय होतं कट होतं. ऑप्शन बी काय पाहिलं तर 2 2 1 2 3 आपला फॉर्म्युला ऑलरेडी काय नोन आहे. 31 नंबरचं काय पाहिलं गेलं तर विच ऑफ द फॉलोविंग आर फाउंड इन पोर्टल एरियाज ऑफ लिव्हर. लिव्हरमधल्या पोर्टल एरियामध्ये कोण फाउंड होते पाहिलं गेलं तर जे की वेगवेगळे जे की ब्रांच आहेत, ज्या पोर्टल व्हेन्स आपण काय करतात पाहायला मिळतात. कोणकोणत्या पोर्टल व्हेन्स पाहायला गेलं तर ब्रांच ऑफ हिपॅटिक पोर्टल व्हेन. हिपॅटिक स्टँड फॉर पाहायला गेलं तर काय या ठिकाणी आपण त्याला कन्सिडर करतो पोर्टल व्हेनी. ठीक आहे. पोर्टल व्हेन बऱ्यापैकी त्या ठिकाणी विचारले त्यांनी, पोर्टल एरिया विचारलेले आहेत. सेकंड हे पाहिलं विचारलं तर पोर्टल एरिया हा पण आहे. ठीक आहे. ब्रांच ऑफ हिपॅटिक व्हेन, हिपॅटिक व्हेन नाही लागते ठिकाणी आपल्याला पोर्टल व्हेन लागते. ठीक आहे. बाईलडक्ट काय होतं बऱ्यापैकी लिव्हर काय करते, बाईल ॲसिड तयार करते आणि बाईलडक्ट थ्रू काय करते एकतर ते ट्रान्सफर करते कशामध्ये गॉल ब्लॅडरमध्ये किंवा डायरेक्टली काय ट्रान्सफर करते पाहिलं तर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. मग त्या ठिकाणी पण काय पाहिलं तर बाईलडक्ट इज आल्सो प्रेझेंट. त्यानंतर ब्रँच ऑफ हिपॅटिक आर्टरी पण त्या ठिकाणी पाहायला मिळते जी की काय होते पोर्टल एरिया जे कशी ते लिव्हरची. फक्त हिपॅटिक वेन सोडून या ठिकाणी हिपॅटिक पोर्टल व्हेन असतं तर बरोबर असतं, हिपॅटिक वेन नाही तर हिपॅटिक पोर्टल व्हेन आहे. ठीक आहे. या ठिकाणी ऑप्शन कोणता पाहिलं तर 1 3 4 1 3 2 3 1 3 अँड 4 ओनली. नेक्स्ट क्वेश्चन आहे रग विच आर प्रेझेंट्स इन द ऑल ऑफ. कुठे लगेच पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी आपण जे की कॉलम पाहिलं होतं, कॉलमवरती काय पाहिलं तर जे की रफ लाईक स्ट्रक्चर होतं रग म्हणलं होतं. ठीक आहे. पुढे त्या ठिकाणी पाहिलं तर कॉलममध्ये स्पिंक्टर्स ऑफ ओडाय आपण पाहिलं होतं, वेगवेगळे स्पिंक्टर्स पाहिले होते. स्पिंक्टरचं काम काय होतं पाहिलं गेलं तर जे की फूड आहे, फूडचा काय होत नाही बॅक फ्लो होऊन देत नाही. म्हणजे आपण फूड खातोय ते कंटिन्युअसली काय केलं तर एक युनि डायरेक्शनने काय केलं फ्लो त्याचा कंटिन्युअसली मेंटेन ठेवलं होते. स्टमचपाशी गेलं, स्टमचपासून परत ते इसोफॅगसमध्ये येत नाही. त्या ठिकाणी स्पिंक्टर्स पाहिले होते. त्या ठिकाणी कोणते स्पिंक्टर्स होते पाहिले गेलं तर त्या ठिकाणी आपले कार्डियक स्पिंक्टर्स होते. त्या स्टमच नंतर कुठं होते स्मॉल इंटेस्टाईन, त्या ठिकाणचे स्पिंक्टर्स आपण पाहिले होते. त्या ठिकाणी कोणते स्पिंक्टर होते पाहिले गेलं तर
पायरोलिटिक स्फिंक्टर्स होते. तर आपण ODI कुठे पाहिलं का पाहिलेलं तर इट इज मेनली अ हिपॅटोपॅन्क्रियाटिक डक्ट्स इनटू द डिओडॅनममध्ये जे की स्फिंक्टर्स होते त्या स्फिंक्टर्सला आपण काय म्हणतो स्फिंक्टर्स ऑफ ODI. ठीक आहे. कोणत्या पाहिलं तर ओपनिंग ऑफ हिपॅटोपॅन्क्रियाटिक डक्ट्स इनटू डिओडॅनम त्या ठिकाणच्या स्फिंक्टरला काय म्हणतो आपण स्फिंक्टर्स ऑफ ODI. नेक्स्ट गिवन टू स्टेटमेंट पाहिलं गेलं तर परत इनकरेक्ट करत विचारले. त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर द कार्डियक स्फिंक्टर्स प्रिव्हेंट द रिगोर्गेशन ऑफ फूड फ्रॉम स्टमच टू डिओडॅनम. कार्डियक स्फिंक्टर मी तुम्हाला आत्ता सांगितलं कुठे पाहिलं गेलं तर जे की फूडचं बॅक फ्लो कुठून देत नाही पाहिलं तर स्टमच टू इसोपॅगस. ह्या ठिकाणी पण काय पाहिलं तर स्टमच टू डिओडॅनममध्ये नाही पाहिलं तर ह्या ठिकाणी ऑप्शन 1 करेक्ट आहे. द पायरोटिक स्फिंक्टर्स त्या ठिकाणी रेग्युलेट द फ्लो ऑफ फूड विच इज फ्रॉम इसोफॅगस टू स्टमच. त्या ठिकाणी कोणते स्फिंक्टर होतं कार्डियक स्फिंक्टर्स होते. म्हणजे दोन्हीच्या दोन्ही ऑप्शन्स काय पाहिले तर इनकरेक्ट ऑप्शन्स आहेत. ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2 बोथ आर इनकरेक्ट. ऑप्शन बी इज करेक्ट. सिस्टम काय पाहिले गेलं तर इट इज अ पाहिले गेलं तर इट इज स्मॉल ब्लाइंड स्टॅक विच प्रेझेंट इन द जंक्शन ऑफ काय ह्या जंक्शनमध्ये पाहिले गेले तर इट इज मेनली प्रेझेंट्स इन द जंक्शन ऑफ इलियम अँड कोलॉन. त्या ठिकाणी पाहिल्यानंतर आपल्याला सिस्टम पाहायला मिळते. ठीक आहे. हे कुठे सिझम कुठे पाहिलं तर डिओडेनम जेजुनम इलियम आणि कोलॉम. ठीक आहे. ह्या जंक्शनला काय पाहिलं तर एक ब्लँड सायक्लिक स्ट्रक्चर प्रेझेंट पाहिलं त्याला आपण काय म्हणतो पाहिलं तर सिझम. नेक्स्ट आहे सिलेक्ट द करेक्ट ग्रुप ऑफ हार्मोन सिक्रेटेड बाय द डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट्स. ह्याच्यामध्ये कोणकोणते हार्मोन सिक्रेट केले तर पाहिले तर जे की डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट्समधले पाहिले तर गॅस्ट्रिन एक सिक्रेट्स केला जातो. सिक्रेटिन पण सिक्रेट्स केला जातो. GIP सिक्रेट्स केला जात नाही. सोमॅटोस्टॅटिन पण सिक्रेट केला जातो पण पाहिलं तर त्याचं काय पाहिलं तर याचं वर्क वेगळं आहे. नेक्स्ट आहे सोमॅटोस्टॅटिन कोलसायक्लोसॅलिसिन ग्लुकोगॉन प्लस GIP आला हा पण ऑप्शन गेला. ग्लुकोगॉन सिक्रेट्स केला जातोय. त्यानंतर पाहिलं तर कोलसायटोस्कायनिन सिक्रेट्स केला जात नाही आणि कॉर्टिसोल सिक्रेट्स केला जात नाही. लास्ट ऑप्शन आहे. लास्ट ऑप्शन पॅन्क्रिओझायमिन म्हणजे की एन्झाईम्स आहेत जे काही इनॅक्टिव्हेट फॉर्म म्हणजे की पॅन्क्रियास सिक्रेट्स करतात तो एक आहे. गॅस्ट्रिन एक आहे आणि सिक्रेटिन एक आहे. म्हणजे ऑप्शन डी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे द विच ऑफ द फॉलोइंग इमल्सिफाय द फॅट्स अँड मेक फूड. इमल्सिफिकेशनचं काम कोणाचं पाहिलं तर आपण एकच जरी काय पाहिलं तर बाईल ॲसिड किंवा बाईल ज्यूस जे की काय करतोय लिव्हर सिक्रेट्स करतोय इंटेस्टाईनमध्ये. त्याचं काम काय पाहिलं तर इमल्सिफिकेशन ऑफ द फूड्स. नेक्स्ट पाहिलं तर विच वन ऑफ द फॉलोइंग इज द लार्जेस्ट ग्लँड ऑफ द बॉडी. सगळ्यात मोठी ग्लँड्स कोणती बॉडीमध्ये त्यांनी क्वेश्चन विचारले आहेत. एकच ग्लँड सगळ्यात मोठी पाहिलं तर या ठिकाणी एक्झोक्राईन किंवा एंडोक्राईनबद्दल काय विचारलं नाही फक्त ग्लँड्सबद्दल विचारलं आहे. तर सगळ्यात लार्जेस्ट ग्लँड आपल्या बॉडीमध्ये कोणते असेल तर लिव्हर आहे. लिव्हर इज द लार्जेस्ट ग्लँड लक्षात ठेवा नेहमी. ठीक आहे. डायग्राम दिलेली आपल्याला पाहिलं गेलं तर टेल्स ऑफ पॅन्क्रियासची डायग्राम दिलेली पाहिलं गेलं तर आणि ह्या ठिकाणी ह्या सेल्स तुम्हाला काय करायला आहेत आयडेंटिफाय करायला आहेत. ठीक आहे. आता ज्या ह्या सेल्स पाहिलं गेलं तर ह्या काय करतात पाहिलं तर सगळ्यात कळच्या सेल्स ह्या म्युकस सिक्रेट्स करतात. अशा सेल्स आपण काय म्हणतो पाहिलं तर ग्लोबलेट सेल्स आणि ह्या कोणत्या पाहिलं गेलं तर 2 नंबरच्या ह्या C सेल्स आहेत. असं कुठे पाहिलं गेलं तर सेल्स ऑफ इस्लेट ऑफ लँगरहॅन्स नाही. ठीक आहे. त्यानंतर पाहिलं तर ग्लोबलेट सेल्स आणि C सेल्स. हिपॅटिक सेलचा काय संबंध येत नाही. लेडिक सेलचा पण काय संबंध येत नाही. ठीक आहे. या ठिकाणी पाहिलं दोन्ही ऑप्शन तुम्ही या ठिकाणी सुद्धा इझिली इलिमिट आउट करू शकताय. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे गिवन बिलो आर स्टेटमेंट 1 आणि 2 काय सांगते पाहिलं गेलं तर मायसिलीज आर रिफॉर्म इन टू व्हेरी स्मॉल प्रोटीन विच इज कोटेड विथ द ग्लोब्युल्स विच इज कॉल्ड ॲज द कायलोमॅट्रन्स इन इंटेस्टायनल विली. हे वाक्य काय आहे बरोबर आहे. काय बरोबर पाहिलं तर आपण पाहिलं होतं की जे की मिसेल्स आहेत छोटे छोटे पाहिले तर स्मॉल प्रोटीन्स त्यांना काय केले आहेत कोटेड केले ज्याला आपण काय म्हणतो कायलोमायक्रॉस म्हणलो होतं. त्यानंतर सेकंड आहे डिफिजिकेशन इज अ इनव्हॉलंटरी प्रोसेस. ही कशी पाहिलं तर इनव्हॉलंटरी म्हणजे काय पाहिलं तर ज्या प्रोसेस आपण काय म्हणतो ज्या आपल्या कंट्रोलमध्ये नाही त्या प्रोसेसला काय म्हणायचं इनव्हॉलंटरी प्रोसेस. ठीक आहे. दोन्ही स्टेटमेंट काय पाहिलं तर करेक्ट आहेत. ऑप्शन ए इज करेक्ट. 31 काय सांगतोय बिलिरुबिन विच इज फॉर्म ड्यू टू द ब्रेकडाऊन ऑफ हिमोग्लोबिन इज एक्सक्रिटेड थ्रू द इन अ नॉर्मल हेल्दी पर्सन.
कशा थ्रू तो काय केला जातोय, एक्सक्रीट आउट केलं जातोय. नॉर्मल हेल्दी पर्सन आहे जे की फिसेसच्या फॉर्ममध्ये जे काही केलं आहे एक्सक्रीट आउट केलं आहे, जो की युरिन वगैरे किंवा स्वेट वगैरेच्या फॉर्ममध्ये किंवा टीएलच्या फॉर्ममध्ये एक्सक्रीट न करता डायरेक्टली फिसेसच्या फॉर्ममध्ये काय केलं जातो, तो एक्सक्रीट आउट केला जातोय. नेक्स्ट काय म्हणतंय, इन्फ्लॅमेशन ऑफ इंटेस्टाईन और क्वालिटीज मे बी द कॉज ऑफ. कशामुळे होते पाहिलं गेलं तर जे की इन्फ्लॅमेशन जे की इंटेस्टाईनमध्ये पाहिलं तर और क्वालिटीज मे बी द कॉज बाय द, त्या ठिकाणी आपल्याला काय होतं आहे डायरिया वगैरे. ठीक आहे. जॉइंडाईस म्हणजे काय, कावीळ मी तुम्हाला सांगितलं होतं पाहिलं तर. कॉन्स्टिपेशन म्हणजे प्रॉपर हे होत नाही, डायजेशन होत नाही. ओमिटिंग म्हणजे त्या ठिकाणी ओमिटिंग प्रत्येकाला माहिती आहे की जे की उलटी आपण म्हणतो. पाहिलं गेलं तर जे की इंटेस्टाईनमध्ये काय होतं इन्फ्लॅमेशन कशामुळे होतं पाहिलं तर डायरियामुळे होते. ठीक आहे. त्यानंतर मॅक्झिमम ॲब्सॉर्प्शन ऑफ डायजेस्टेड फूड ऑकर्स इन. आपण पाहिलं होतं की सगळ्यात जास्त ॲब्सॉर्प्शन कुठे केलं जाते पाहिलं तर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये सगळ्यात लार्ज अमाऊंटमध्ये काय केलं जाते ॲब्सॉर्प्शन केलं जाते. स्टमचमध्ये पण नाही करत, लार्ज इंटेस्टाईनमध्ये पण नाही करत, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये काय केलं जातं सगळ्यात जास्त प्रमाणात काय केलं जाते ॲब्सॉर्प्शन केलं जाते. नेक्स्ट आहे गिवन बिलो आर 2 स्टेटमेंट्स रिगार्डिंग द फिजिओलॉजी ऑफ डायजेशन. 2 स्टेटमेंट त्यांनी काय केलेले आहेत दिलेले आहेत. त्यानंतर विचारलेलं आहे पहिलं आहे काय, रिगोर्गेशन टेक्स प्लेस ड्यू टू द रिव्हर्स स्पॅझमोडिक पेरिस्टॅल्सिस. ठीक आहे. पाहिलं गेलं तर जे की रिव्हर्स पॅग्रो जी की रिव्हर्स प्रोसेस होते पाहिलं गेलं तर पेरिस्टॅल्सिसची, त्याच्यामुळे काय होते पाहिलं तर रिगोर्गेशन होते. हे वाक्य काय आहे बरोबर आहे, कारण उलटी होते आपल्याला पाहिलं गेलं तर अशा वेळेस काय होते पाहिलं तर जे की पेरिस्टॅल्टिक्स फूड काय होते नॉर्मल वेने आतमध्ये जाते, त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनने काय होते त्याची रिॲक्शन्स पाहायला मिळते समटाईम्स. हे फर्स्ट सेंटेन्स काय करेक्ट आहे. थिक मस्क्युलर ऑल ऑफ इंटेस्टाईन विच हेल्प्स इन द चर्निंग अँड मिक्सिंग ऑफ द फूड विथ गॅस्ट्रिक ज्युसेस. जे की थिक मस्क्युलर इंटेस्टाईनची काय करत नाही, मिक्स गॅस्ट्रिक ज्युसेसचा काही संबंध येत नाही, कारण ती कशाची ऑल पाहिजे तर दिस ऑल इज इंटेस्टाईन. ठीक आहे. सेकंड ऑप्शन काय बरं केलं तर इनकरेक्ट आहे, म्हणजे ऑप्शन काय झालं पाहिजे तर स्टेटमेंट 1 इज करेक्ट आणि 2 इज इनकरेक्ट. नेक्स्ट पाहिलं तर डायजेशन विचारलं कशा पाहिलं तर सम कार्बोहायड्रेट्स अँड प्रोटीन बाय द ॲक्शन ऑफ बॅक्टेरिया ऑकर्स इन. कुठं असं बॅक्टेरिया पाहिलं गेलं तर जे की सगळ्यात इनडायजेस्टेड फूड आहे, हे इनडायजेस्टेड फूड कुठं पाहिलं तर स्टमच थ्रू स्मॉल इंटेस्टाईन. आणि नंतर पाहिलं गेलं तर काय आपल्या ठिकाणी पाहिलं गेलं तर वेगवेगळे बॅक्टेरिया आहेत, जे बॅक्टेरिया काय करतात रिमेनिंग जे काही फूड आहेत जे की कार्बोहायड्रेट्स त्यांचं काय केलं जातं डायजेशन केलं जातं. कुठे पाहिलं सगळे लार्ज इंटेस्टाईनमध्ये बसल्यात. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की पाहिलं तर जे की रुमिनंट्स आहेत, रवंत करणारे ॲनिमल्स त्यांच्या मात्र हिंडगट, इथंच त्या ठिकाणी काय पाहिलेले आहेत बॅक्टेरिया जे की काय करतात काही कार्बोहायड्रेट्सचं डायजेशन करून देतात. नेक्स्ट क्वेश्चन काय विच ऑफ द फॉलोइंग डू नॉट कंटेन लायपेजेस. आता कोणत्या ठिकाणी पाहिलं गेलं तर लायपेजेस नाही. बाईल सिम्पल बाईल ॲसिड त्या ठिकाणी लायपेजेसचा कोणतं रोल नाही. बाईल कोण करतं लिव्हर जाते कुठं इंटेस्टाईनमध्ये, त्या ठिकाणी फक्त इमल्सिफिकेशनचं काम करते. म्हणजे बाईल ऑप्शन काय झाला कट झाला. इंटेस्टायनल ज्युसेस त्या ठिकाणी पाहिले गेलं तर इंटेस्टायनल ज्युसेसमध्ये काय वेगवेगळे पाहिले तर लायपेजेस आहेत, जे लायपेजेस काय करतात ब्रेकडाऊन करण्याचं काम करतात. ठीक आहे. त्या ठिकाणी पाहिलं तर पॅन्क्रेटिक ज्युसेस त्यामध्ये पॅन्क्रेटिक लायपेजेस आहेत, सॉरी पॅन्क्रेटिकमध्ये काही लायपेजेस नाही आहेत. ठीक आहे. सलायवामध्ये काय आहेत सलायवर लायपेजेस आहेत, ज्या कंटेनमध्ये काय आहेत विच डू नॉट कंटेन द लायपेजेस विचारले पाहिलं गेलं तर ज्या ठिकाणी पाहिलं गेलं तर बाईल कुठे पाहिलं गेलं तर ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी हा ऑप्शन काय झाला कट झाला. ठीक आहे. त्यानंतर इंटेस्टायनल ज्युसेसमध्ये काय आहेत वेगवेगळे लायपेजेस ऑलरेडी प्रेझेंट्स आहेत. ठीक आहे. त्यानंतर पाहिलं गेलं तर पॅन्क्रेटिक ज्युसेसमध्ये पाहिलं गेलं तर काय आहेत पॅन्क्रेटिक लायपेजेस आहेत. ठीक आहे. तर नेक्स्ट काय राहिलं सलायवा ऑप्शन ए 1 and 4 ओनली. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला आहे अनिताने काय केलेलं आहे वॉच शोईंग द डिफिशियंटी सिम्पटम विच कंटेन द व्हिटॅमिन्स. आणि त्याला कशी डिफिशियंसी पाहिलं तर व्हिटॅमिनची, आणि त्या ठिकाणी पाहिलं तर डॉक्टरने काय केलं आहे व्हिटॅमिनच्या टॅब्लेट्स घ्यायला त्याला भाग पाडले, ॲडवाईस केले की व्हिटॅमिनचे टॅब्लेट्स घे. पण तिने काय केलं आहे बाय मिस्टेक शी टुक्स अ लार्ज डोस ऑफ दिस टॅब्लेट. तिने काय केलं चुकून एक गोळी खायची तर 3 गोळ्या खाल्ल्यात. ठीक आहे. आफ्टर रिअलायझिंग दिस शी गोज टू डॉक्टर. डॉक्टरने काय केलं आहे हर नॉट टू पॅनिक, काही पॅनिक होऊ नको, फक्त आणि फक्त काय कर थोडंसं पाय कर पाणी पी विच हॅव टेक अ प्लेंटी ऑफ वॉटर. आता त्यांनी विचारलं असतं मग विचार करा त्याला फक्त पाणी प्यायला दिलं आहे,
तर त्यांनी विचारलं क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग व्हिटॅमिन टॅबलेट्स द डॉक्टर मस्ट हॅव अ प्रिस्क्राईब टू हर्स. तर कोणती टॅबलेट्स डॉक्टरने तिला दिली असेल. सिम्पल आहे, पाणी प्यायला दिलेले, म्हणजे ती जी व्हिटॅमिन्स होती, व्हिटॅमिन्स कशी होती पाहिलं तर वॉटर सोल्युबल होती. जेणेकरून ज्यांनी खाल्ले ते सोल्युबल झालं, जेणेकरून जे की हाय कॉन्सन्ट्रेट काय झालं, डायल्यूट झालं. मग अशी वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स आपण पाहिले होते कोणते, फक्त वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन एक होता बी, दुसरा होता सी. लिपिड सोल्युबल पाहिले होते आपण ए, डी, ई, के. हे 4 कसे आहेत, लिपिड सोल्युबल, तर बी आणि सी कसा आहेत, हा वॉटर सोल्युबल आहे. ऑप्शन कोणत्या साहजिक पाहिलं तर ए, ई, के हे कसे आहेत, लिपिड सोल्युबल आहेत, तर बी आणि सी कसा पाहिलं तर वॉटर सोल्युबल. जेणेकरून डॉक्टर पाणी प्यायलेलं जे झाले होते ते काय होणार आहे, जे जास्त प्रमाणात घेतले ते काय होणार आहे, डायल्यूट होणार आहे, आणि वॉटरमध्ये सिम्पल काय होणार आहे, मिक्स होणार आहे. आता ॲक्शन ऑफ सलायवरी अमायलेज स्टॉप्स, कधी स्टॉप होते, वेन मिक्स विथ द गॅस्ट्रिक ज्युसेस इन द स्टमच, बिकॉज. का बरं असे स्टॉप होते पाहिलं गेलं तर, का त्या ठिकाणी पाहिलं तर आपण प्रत्येक वेळेस सांगितलं की आपल्या बॉडीचा पेज प्रत्येक ठिकाणी काय चेंज आहे. सलायवाचा पेज काय, माउथचा पेज चेंज आहे, स्टमचचा पेज मध्ये सगळ्यात कमी आहे, जवळपास पाहिलं तर 1.8 to 2च्या आसपास काय पीएच. त्या ठिकाणी सलायवरी लायपेजेस काम करणार नाही, त्या पीएचला ते काय होतील, इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये जातील. म्हणजे काय पाहिलं तर डायजेशन ऑफ स्टार्च कम्प्लीट असं काहीच होत नाही. अमायलेज बिकन इनॲक्टिव्ह ॲट द पीएच ऑफ 1.8. ठीक आहे. द इन्झाईम इन नेक्स्ट क्वेश्चन, एंटरोकायनेजेस कन्वर्ट्स. एंटरोकायनेजचं काम काय पाहिलं असेल तर जे की एंटरोकायनेजचे बऱ्यापैकी जे की झायमोजन्स होते, झायमोजन्सचा काय कन्वर्ट होते ॲक्टिव्ह फॉर्म ऑफ इन्झाईम्स. त्यातला कोणता पाहिलं तर ट्रिप्सिनोजन्स आहे. ट्रिप्सिनोजन कशात कन्वर्ट केला जाता, ट्रिप्सिनमध्ये. ठीक आहे. मग हा ट्रिप्सिन काय करत होता, पेप्सिनोजनला पेप्सिन किंवा कायमोट्रिप्सिनोजनला कायमोट्रिप्सिनमध्ये कन्वर्ट करत होता. मेन काम काय होतं पाहिलं त्याचं, ट्रिप्सिनोजन इज कन्वर्टेड टू द ट्रिप्सिन. नेक्स्ट आहेत न्यूक्लियस त्यांनी दिलेले आहेत. कोणते न्यूक्लियस, आपण न्यूक्लियस कोणाला म्हणतो पाहिलं तर जे की न्यूक्लिक ॲसिडचं काय करतील, DNA RNAचं काय करतील, ब्रेकडाऊन करतील. असं त्यांनी विचारले, फक्त विचारले व्हॉट शुड द प्लेस ऑफ द 1 and 2 इन द फॉलोविंग रिॲक्शन्स. त्या ठिकाणी कोण असणार पाहिलं तर त्या ठिकाणी असणारे न्यूक्लिक ॲसिड्स. हे न्यूक्लिक ॲसिड्सचं काय केलेलं आहे, ब्रेकडाऊन केलेलं आहे. सिम्पल कशामध्ये पाहिलं तर न्यूक्लियस आहेत, तर न्यूक्लियोटाइड्समध्ये काय केलं आहे, ब्रेकडाऊन केलेलं आहे. असा एकच ऑप्शन पाहिलं तर कोणतं आहे, न्यूक्लिक ॲसिड विच कन्वर्ट इन द न्यूक्लियोटाइड्स. ठीक आहे. DNAs आहेत, DNAला ब्रेकडाऊन करतील. RNAs आहेत, RNAला ब्रेकडाऊन करतील. तसंच त्या ठिकाणी काय आहेत, न्यूक्लियस ॲसिडला, तर न्यूक्लिक ॲसिडला काय करतील, ब्रेकडाऊन करतील. नेक्स्ट आहे, इन अ नॉन व्हेजिटेरियन पर्सन द मसल ग्लायकोजन विच इज प्रेझेंट इन द पीसेस ऑफ फ्लेश इन डायजेस्टेड बाय P and Q. P and Q मध्ये विचारलं त्यांनी कोणकोणते मसल्स आहेत, जे मसल्स काय होते नॉन व्हेजिटेरियन पर्सन हे पाहिलेलं तर त्यांच्यामध्ये काय आहेत, ग्लायकोजन कशा फॉर्ममध्ये पाहिलेलं तर त्या ठिकाणी P मध्ये काय दिलं आहे, पॅन्क्रेटिक अमायलेज, आणि Q मध्ये काय दिलं आहे, डायसॅकॅराइड्स. ठीक आहे. या ठिकाणी कोण आहे पाहिलेलं तर पॅन्क्रेटिक अमायलेज आणि डायसॅकॅराइड्स. सलायवरी अमायलेज आणि पॉलिसॅकॅराइड्स नाही. पेप्सिन कशात कोणतं, पेप्टोन आणि प्रोटीज पण नाही. इंटेस्टाइनल अमायलेज, पॉलिसॅकॅराइड्स. ह्याचा पण काय क्वेश्चन नाहीत. काय ऑप्शन ए करेक्ट आहे. काय पाहिलं तर नॉन व्हेजिटेरियन पर्सन आहे ज्यांच्यामध्ये ग्लायकोजन प्रेझेंट्स आहेत. ठीक आहे. डायजेस्टेड काय करून, डायजेशन कोण करतो पाहिलं तर पॅन्क्रेटिक अमायलेज डायजेस्ट करतील, आणि कशात कन्वर्ट करतील, डायसॅकॅराइड्समध्ये. आता या ठिकाणी त्या ठिकाणी रिॲक्शन दिली. वायच्या ठिकाणी काय आहे, प्रॉपर शब्द टाका. लायपेजेस आहेत, फॅटला ब्रेकडाऊन करतील, फॅटी ॲसिड्स आणि मोनोग्लिसराइड्स. ठीक आहे. या ठिकाणी पाहिलं गेलं तर मोनोसॅकॅराइडचा काय प्रश्न येत नाही. सॅकॅराइड स्टँड फॉर द ग्लुकोज, ग्लुकोजच्या ठिकाणी काय प्रश्न येत नाही. मोनोसॅकॅराइड्स डायसॅकॅराइड्स ऑप्शन कट झाला. त्या ठिकाणी पाहिलं तर ट्रायसॅकॅराइड्स ऑलरेडी फॅट्सचं काय केलेलं आहेत, लिपिडनी ब्रेकडाऊन केले. कशात कन्वर्ट करते पाहिलं तर मोनोग्लिसराइड्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द इंट्रेसिक फॅक्टर्स इसेन्शियल फॉर द ॲब्सॉर्प्शन ऑफ व्हिटॅमिन B12 विच इज सिक्रेटेड बाय. आता ह्या B12चं ॲब्सॉर्प्शन करण्यासाठी कोण असं कोण आहेत सेल्स, कोणते सेल्स काय करतात, जे की इसेन्शियल किंवा इंट्रेसिक फॅक्टर्स काय करतील, सिक्रेट्स करतील. तर आपण पाहिलं त्या ठिकाणी कोणत्या त्या पॅरायटल सेल्स ह्या काय करतात, इंट्रेसिक फॅक्टर सिक्रेट्स करतात, जेणेकरून व्हिटॅमिन B12चं काय केलं आपण रिॲब्सॉर्प्शन करू. तर काय उत्तर आलं, पी, पॅरायटल सेल्स. आता काय विचारलं क्वेश्चन खाली, चूज द इनकरेक्ट स्टेटमेंट. इनकरेक्ट स्टेटमेंट विचारलेले, करेक्ट विचारलेलं नाही. ठीक आहे. increase bilirubin level or obstruction of the flow of bile from the liver to the duodenum. ठीक आहे. वॉटर सोल्युबल बिलिरुबिन इज टॉक्सिक टू ब्रेन्स. या ठिकाणी वॉटर सोल्युबल बिलिरुबिन हा टॉक्सिक टू ब्रेन कधीच पाहायला मिळत नाही. बिलिरुबिन इज प्रोड्यूस फ्रॉम द ब्रेकडाऊन ऑफ द हिमोग्लोबिन. हे पण वाक्य काय
बरोबर आहे. नंतर काय सपोर्टिव्ह केअर प्रॉपर रेस्ट, ठीक आहे, त्या ठिकाणी काय गरजेचे आर गिवन टू द ट्रीटमेंट गिवन टू द पेशंट, त्या पेशंटला काय त्याची ट्रीटमेंट गरजेचं आहे. ऑप्शन बी काय इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूयात काय सांगतो. पाहिलं तर चिप सेल्स आहेत. आपण पाहिलं तर चिप सेल्स, परायटल सेल्स हे कुठं बऱ्यापैकी फाउंड पाहिलं तर ह्या स्टमचच्या सेल्स आहेत. कुठल्या आहेत? स्टमचच्या. स्मॉल इंटेस्टाईन, कोलान, म्युकसचा काय प्रश्न येत नाही. सिंपल काय पाहिलं तर इट इज द स्टमच सेल्स. आता परत स्टेटमेंट दिलेलं पाहिलं गेलं तर स्टेटमेंट 1 and 2 त्यांनी विचारलेलं आहे मोस्ट ॲप्रोप्रिएट स्टेटमेंट काय करायचं आपल्याला ओळखायचे, करेक्ट का इनकरेक्ट. स्टेटमेंट 1 काय सांगते पाहिलं गेलं त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर द जॉईंट बिटवीन द टूथ अँड जॉ बॉन इज अ कॉम्पोसिस. हे पण वाक्य काय पाहिलं तर जे की टूथ आणि जॉ मधलं बॉन त्या ठिकाणी काय पाहिलं तर जॉईंट आहे, त्याला आपण काय म्हणलं तर कॉम्पोसिस. हे वाक्य काय बरोबर आहे. दुसरं वाक्य काय ह्युमन बिंग हॅव डिफरन्शिएटेड काइंड्स ऑफ टीथ हेन्स इट इज डिस्क्राइब एज द डायफॅकंट डेंटिशन्स. डिफरंट काइंड्स ऑफ टीथ असेल तर आपण त्याला काय पाहिलं तर जे की हेट्रोडायंट म्हणलं होतं पाहिलं तर डिफरंट टाईप्सला, ठीक आहे. डिफरंट म्हणजे काय, हेट्रो म्हणजे काय डिफरन्स, डाय म्हणजे काय पाहिलं तर जे की लाईफमध्ये 2 वेळा दात येतात. एक आपल्याला असं काय म्हणतो आपण दुधाचे आणि दुसरं काय असते अडल्ट टीथ, ठीक आहे. त्याला त्याला आपण डायफायडंट म्हणतो. पण डिफरंट काइंड्स ऑफ टीथ ज्याला आपण काय म्हणतो पाहिलं तर त्या ठिकाणी आपण कन्सिडर केलं होतं पाहिलं तर हेट्रोडोंट. या ठिकाणी डायफायडंट ऑप्शन 2 काय इनकरेक्ट आहे. ऑप्शन पाहिलं तर 1 इज करेक्ट आणि सेकंड इज इनकरेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे कॉलम आहे सिंपल. आता जोड्या लावायचे पाहिलं गेलं तर जोड्यामध्ये काय पाहिलं तर जे की सिंपल डिसीज दिलेलं आहे कॉन्स्टिपेशन, जॉन्डिस, इंडायजेशन अँड ओमिटिंग. आता प्रत्येकाला माहिती आहे मोस्ट कॉमन पाहिलं तर जे ठिकाणी जॉन्डिस प्रत्येकाला माहिती आहे कशाने होतं पाहिलं तर जे की एज आपण आता पाहिलं की हिमोग्लोबिनचं ब्रेकडाऊन काय होतं बिल्डुबिनचं कॉन्सन्ट्रेशन जर वाढलं तर काय होते जॉन्डिस होते. मी ज्या ठिकाणी पाहिलं गेलं तर जास्त प्रमाणात काय होणार आहे एक्सेसिव्ह डिस्ट्रक्शन आरबीसीचं कुठं होणार पाहिलं तर जॉन्डिसमध्ये होणार आहे, ठीक आहे. त्याचबरोबर पाहिलं गेलं तर जे की कॉन्स्टिपेशनने काय होतं पाहिलं तर जे की स्पायनल कॉर्डची इंजुरी आपण पाहिली होती. होतं 1चं बी. नाही आलं तरी पण इनडायजेशन म्हणजे काय होतं पाहिलं गेलं तर इनडायजेशनमध्ये मात्र आपल्याला काय होतंय जे की आपण जास्त प्रमाणात काय करतोय इटिंग करतोय, ओव्हर इटिंग करतोय. काय व्हायचं इनडायजेशन आणि ओमिटिंगमध्ये काय होतं पाहिलं तर जे की रिव्हर्स पेरिस्टॅल्टिक मुवमेंट्स पाहायला मिळते. जेणेकरून आपण नॉर्मल पेरिस्टॅल्टिक मुवमेंटपेक्षा काय होते रिव्हर्स आणि जे की खाल्ल्यानं काय होते बाहेर पडते, ठीक आहे. असं ऑप्शन कोणतं पाहिलं तर 1चं बी, 1B, 1B, 2C, 2C, 3चं काय पाहिलं तर थर्ड डी गुड ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट आहे इन द पोर्टल एरियाज ऑफ रिव्हर ब्रांच ऑफ विच वन ऑफ द फॉलोविंग इज नॉट प्रेझेंट. कोण प्रेझेंट नाही त्या ठिकाणी पाहिलं तर आपण वेगवेगळे पाहिलं तर हिपॅटिक आर्टरी, हिपॅटिक पोर्टल फेन पाहिलं तर बाईल डक्स पाहिलं होतं, पण त्या ठिकाणी हिपॅटो पॅन्क्रेटिक डक्स त्या ठिकाणी काय होतं प्रेझेंट्स नव्हतं, ठीक आहे. त्या ठिकाणी कोणतं डक्स प्रेझेंट आहे पोर्टल एरिया लिव्हरमध्ये हिपॅटिव्ह पॅन्क्रेटिक डक्स त्या ठिकाणी प्रेझेंट नाही, ठीक आहे. इन ह्युमन बिंग्स नेक्स्ट क्वेश्चन पाहिलं तर द विच ऑफ द फॉलोइंग डायजेस्ट सिस्टीम गिव्ज फिलिंग द सॅटिटी. म्हणजे आपल्याला काय होतं पाहिलं तर कशामुळे आपल्याला वाटतं की आपल्या आता काय झाली भूक भागली, आपलं काय होतं पाहिलं तर तृप्ती समाधान होतं की आता आपलं भूक व्यवस्थित भागली. कशामुळे पाहिलं तर ज्या ठिकाणी पाहिलं गेलं तर काय होतंय आपल्या स्टमच आपल्या पोटात काय होतं पाहिलं गेलं तर व्यवस्थित वाटतं एकदम भरल्यासारखं वाटतंय. त्यावेळेस आपलं काय होते पाहिलं तर ते काय होते ते आपल्याला काय होतंय गिविंग द फिलिंग ऑफ सॅटिटी. पोटात एकमेव असं की आपण म्हणतो ना पोटाला खाल्लं तर व्यवस्थित लागतं, त्या ठिकाणी स्टमच काय पाहिलं तर त्या ठिकाणी राईट आन्सर आहे. तर त्यानंतर आपला लास्ट क्वेश्चन आहे पाहिलं तर जे की 50 नंबरचा क्वेश्चन आपण पाहणार आहे. 50 नंबरचा क्वेश्चन काय होतं पाहिलं तर विच क्वेश्चन लास्ट क्वेश्चन आहे. आपण वेगवेगळे डायजेशन एन्झाईम्सबद्दल पाहिल्यात, वेगवेगळ्या एन्झाईम्सबद्दल आपण लर्न केलेले आहेत. सगळ्यात लास्ट क्वेश्चन काय सांगतो पाहिलं गेलं तर वेगवेगळे जे की एन्झाईम्स होते ह्या एन्झाईमचं काय पाहिलं तर परत डिसऑर्डर्स आहेत की जॉइंडिस वगैरे ह्या कशामुळे होतं पाहिलं गेलं तर कावेळे,
ही कावीळ कशामुळे पाहायला मिळते आपल्याला पाहायला गेलं तर, ही कावीळ आपल्याला पाहायला मिळते जे की हिमोग्लोबिनचं काय होतंय, लार्ज अमाऊंटमध्ये काय होते, डिस्ट्रक्शन्स होते. ठीक आहे. तर हे इम्पॉर्टंट पाहायला गेलं तर हे झालं सगळं इट्स ऑल अबाउट द MCQ अबाउट द ह्युमन न्यूट्रिशन्स. ठीक आहे. तर याची काय करा, कंटिन्युअसली प्रॅक्टिस करा, जेणेकरून काय होईल तुम्हाला इझिली क्वेश्चन काय होतील, सुटतील. ठीक आहे. थँक्यू.